बातमी आहे मालवणची। स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये दिनांक 25 मार्च 2025 रोजी जिमखाना विभाग अंतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव गणेश कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.A. ठाकूर, जिमखाना प्रमुख डॉक्टर हंबीरराव चौगले, स्टाफ सेक्रेटरी के राबते, IQAC प्रमुख डॉक्टर सुमेधा नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी मनाली पालव व श्रावणी गावडे उपस्थित होते। या कार्यक्रमात सर्वप्रथम मुंबई विद्यापीठ स्तरावर व राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याबद्दल अनुष्का आंब्रेकर, प्रथमेश चोपडेकर, हर्षदा पवार, राहुल चव्हाण, रिद्धी हडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर महाविद्यालयाद्वारे घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये यश मिळविलेल्या 100 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, गोलाफेक, थाळीफेक, भालाफेक, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा समावेश होता। मुंबई विद्यापीठ स्तरावर प्रथमेश चोपडेकर हा विद्यार्थी झोन 4च्या टीममध्ये सहभागी होऊन त्याने ब्रॉन्झ पदक मिळविले। तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 60 विविध पारितोषिके देण्यात आली। प्राचार्य डॉक्टर S.A. ठाकूर सरांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात आणखी सुविधा पुरविल्या जातील अशी ग्वाही दिली। संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। तसेच मागील 10 वर्षात महाविद्यालयाची 50% प्रगती झाली असे मत व्यक्त केले। त्याचबरोबर भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील असे आश्वासन दिले।